ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण त्या दिवशी इंट्रोडक्शन दिवशी बघत होतो. म्हणजे आपण ॲक्च्युली जास्त अजून त्या काय म्हणतात त्याला गीतेमध्ये आपण अजून प्रवेश केलाच नाही आहे. थोडं इंट्रोडक्शन बघितली कारण अधिकारी फार महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला किती भूक आहे त्याच्यावर अवलंबून आहे काय खायचं आणि काय नाही आणि किती खायचं. भूकच जर नसेल तर समोर पंचपक्वान्न ठेवलं तरी खायची इच्छा होत नाही. आणि भूक जर असेल तर साधारण अन्न जरी समोर ठेवलं तरी ते अमृतासारखं आपण खातो. तर सगळ्यात महत्त्व आहे ह्या पूर्ण आध्यात्मिक याच्यामध्ये किती आपल्याला भूक आहे, भूक खरोखर लागली की नाही. मला आता ते बऱ्याच दिवसापासून आठवत नाही. मी पुण्याला असताना एक पुस्तक वाचलं होतं आणि त्यामध्ये एक असाच व्हेगाबॉन्ड सारखा फिरणारा एक असा लेखक होता. तो आपला असंच गावागावी फिरायचा, कुठेही राहायचा आणि ते सगळं जसे ते नर्मदेचं परिक्रमा करतात ना तसं. तर तो असाच एकदा असे गावी जात होता आणि असं जाताना त्याला असं लक्षात आलं की संध्याकाळ लगेच होऊन गेली आहे आणि आपण काही म्हणजे पोचू शकत नाही आहे. म्हणजे ज्या गावात त्याला जायचं होतं तिथे काही तो पोचू शकत नाही आहे आणि संध्याकाळ होऊन गेली होती आणि त्याला समोर काही दिसत नव्हतं. मग त्याने बघितलं की दूर कुठेतरी असा विस्तव दिसतोय, कुठे आग दिसते आहे कुठेतरी. आणि त्याच्यावरून त्याने अनुमान केलं की इथे कुठेतरी नक्कीच गाव असेल. जिथे आग दिसते म्हणजे कुठे झोपड्या असतील आणि तिथे गाव असेल तिथे कुठेतरी. म्हणून तो त्या गावात त्या दिशेने जिथे तो अग्नी बघतो त्या दिशेने जायला निघतो. आणि तिथे गेल्यानंतर बघतो की एक माणूस बसलाय तिथे आणि तिथे काहीतरी असं जळत आहे, काहीतरी असं अग्नी दिसतोय त्याला. म्हणून त्या माणसाने त्याला विचारलं की मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खायला द्या. तर तो म्हणला हो ठीक आहे, आपण दोघंही खाऊ, सोबतच खाऊ. आणि मग तो ते पानगे करतो. पानगे माहीत आहे तुम्हाला, तसे मोठ्या बिट्ट्यासारखं असतं ते पानगे. अशा मोठ्या रोट्या अशा. तर तो पानगे वगैरे करतो आणि ते समोर जळत होतं तिथून थोडंसं निखारे घेतो आणि तिथे तो भासतो ते. आता हा हळूहळू बघायला लागतो त्याला. तर लक्षात येतं की तिथे ते प्रेत काही ते जळत होतं आणि त्या जळणाऱ्या प्रेताचे निखारे घेऊन तो तिथे त्याला करतोय. ते बघून तो फार हे झाला की तो म्हणला काय हे तुम्ही करताय, ह्या प्रेताच्या इथलं तुम्ही निखारे घेऊन तुम्ही काहीतरी ते करताय, मी खाणार नाही ते. तो म्हणला ठीक आहे तुम्ही जा. याचा अर्थ तुम्हाला भूक लागलेली नाही आहे, सिम्पल आहे. तुम्हाला जेव्हा भूक लागली असते तेव्हा ते कुठे भाजलं, कुठं तयार झालं, काय झालं तुम्हाला काही कळत नाही. इथे आम्हाला इथे घंटा वाजली की जेवायला मिळते, पण ज्या वेळेस जेवायला मिळत नाही, जेव्हा भिक्षा करायचो तेव्हा साधं मुडी जरी कोणी दिली तरी मुडी असं वाटायचं की आम्हाला की खूप म्हणजे मिळाली आम्हाला. बरेच वेळा नुसती त्यांनी पोळी आणि डाळ तेवढंच फक्त असं अमृतासारखं आम्ही खाल्लेलं आहे. कारण ना भूक लागून असे 1 वाजलाय 1:30 वाजलाय. नाही, मी आता हिमालयात जेव्हा होतो तेव्हा म्हणतोय. नाही, ते पुणे म्हणत होतं पण तिथे शाश्वती होती की मिळते आहे वेळेवर. पुणे मोठा डाळ रोटी जरी होती ती की घंटा आधी, दिस इज सिक्युरिटी. पुणे मोठ्यात तुम्हाला मुळी मिळो की काही मिळो, द सेन्स ऑफ सिक्युरिटी की काहीतरी मिळणार आहे 12 वाजता, उपाशी राहणार नाही आहे आपण. पण जिथे तुमच्यामध्ये काहीच अनसर्टन आहे की मिळेल की नाही तिथे कठीण आहे. तेव्हा तुम्हाला जेव्हा जशी भूक लागते त्याप्रमाणे तुम्हाला खायला लागतं. सो एनिवे, तर अशी भूक जोपर्यंत आपल्याला लागत नाही तोपर्यंत कुठल्याही खऱ्या स्पिरिच्युअल लाईफची सुरुवात होत नाही. आता ही भूक लागून काय तुम्हाला अशी ओढून तोडून भूक आणता येत नाही. कारण आपल्या बृहदारण्यक उपनिषदात म्हणलेलं आहे की खद्योत मात्र, जर एखादा विस्तव तुम्ही एखादा समजा काहीसं जाळायला घेतलं, म्हणजे काहीसं आपण निखारे म्हणजे चूल असते ना, चूल. तर ते म्हणतात चुलीवर जेव्हा आपण ते निखारे जाळतो, निखारे जळत असतात आणि मग काही वेळ वाटतं आपल्याला की निखारे हळूहळू विजून गेले आहेत सगळे. पण तुम्ही जर हवा द्यायला सुरुवात केली तर एखादा थोडासा कुठेतरी ते निखारा असा असतो
आणि त्या निखाऱ्याने पुन्हा ते म्हणजे काय आग पेटू शकते, पुन्हा शेगडी पेटू शकते, पुन्हा कोळसे पेटू शकतात. तसं त्या उपनिषदात फार सुंदर सांगितलं आहे की किंवा आपल्या साधकांसाठी पण, की जेव्हा आपण येतो पहिल्यांदा असं वाटतं की स्पिरिच्युअल लाईफ लीड करायला पाहिजे, मग खूप त्याग असतो, खूप वैराग्य असतं, खूप ट्यूम सगळं असतं, असं वाटतं की आपण सगळं आता हे करून टाकणार आहे. पण ती हळूहळू ती आग कमी होत जाते, हळूहळू ती विझत जाते, हळूहळू वेगवेगळ्या गोष्टींच्या समोर आपल्याला प्रलोभनं मिळतात, वेगवेगळ्या गोष्टी आपल्या समोर येतात आणि ती जी आगेची इंटेन्सिटी होती, ती धगधग करणारी जी आग होती, ती आग हळूहळू ती कमी होते. तर ते उपनिषद म्हणतात की खद्योत मात्र, ते म्हणतात की तुमच्यामध्ये थोडंसं जरी वैराग्य असेल आणि त्या वैराग्याला जर तुम्ही थोडीशी हवा दिली, म्हणजे थोडंसं त्याला तुम्ही जर हवा दिली त्याला, किंवा तुम्ही तुमच्याप्रमाणे जर त्याला साधनेचा जर जोर लावला, तर त्या छोट्या चिंगारीचा, त्या छोट्या एका याचा ते मोठ्या अग्नीत तो परिवर्तित होऊ शकतो. तर ही भूक लागणं म्हणजे असं आहे की आपल्यामध्ये जे काही काय म्हणतात त्याला साधना करायची इच्छा आहे म्हणा, किंवा वैराग्य आहे, किंवा या स्पिरिच्युअल लाईफमध्ये जायचं आपल्याला आहे, तर ही आग कशी वाढवता येईल किंवा त्याला कुठल्या प्रकारची हवा द्यायला लागेल हे आपण आपलं स्वतःला समजायला पाहिजे. आणि आपल्यालाच माहीत आहे किती ही पेटलेली आहे आणि किती तो निखारा होऊन बसला आहे. म्हणजे ती राख होण्याच्या आधी, त्या अग्नीची राख होण्याच्या आधी समजून घ्यायला पाहिजे, त्याला राख झाली की मग काही करता येत नाही. जे काही करायचं आहे ते राख होण्याच्या आधीपर्यंत असू देत कमी वैराग्य, असू देत थोडंसं कमी विवेक, पण ते राखेमध्ये परिवर्तन व्हायच्या आधी आपण त्याला सांभाळायला पाहिजे. तर हे प्रत्येक साधकाने लक्षात ठेवायला पाहिजे. कारण बरेच वेळा ते अकॅडमिक होऊन बसतं, बरेच वेळा आपल्या बुद्धीला एका चालना मिळण्यासाठी म्हणून काही काही गोष्टी आपण करत असतो. तर त्या तिथपर्यंतच न राहता त्या आपल्या आत पर्सनॅलिटीमध्ये जायला पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. तर म्हणून मी त्याची भूमिका जास्त केली होती मागच्या क्लासमध्ये, की फार अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर अजिबात, नाहीतर आपण त्या सब्जेक्टशी आपण स्वतःला रिलेट करू शकत नाही. म्हणजे अर्जुनाच्या जागी जर आपण स्वतःला बघितलं तरच आपल्याला ॲन्सर मिळू शकतील. मी जर म्हटलं की मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मला कुठला संसाराचे प्रॉब्लेमच नाही आहे, तर मग संपलं सगळं. तर आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं की अर्जुनासारखा माणूस, अर्जुनासारखा काय म्हणतात त्याला, इतका शूर, वीर, पंडित, की ज्याचा भाऊ धर्मराज पुत्र आहे, धर्मपुत्र आहे त्याचा भाऊ, त्यांनी तर धर्म किती शिकलेला आहे त्याच्याकडनं, किती ज्ञान त्यांनी घेतलेलं आहे. पण जेव्हा समोर मोह येतो, जेव्हा समोर अटॅचमेंट येते, तेव्हा हा सगळा उडून जातो. सगळा कुठे आला तो कुठे गेला समजत नाही, वावटळ आली की. तर अर्जुनाला जर समजून घ्यायचं असेल तर स्वतःला आपल्याला तिथे त्याच्या जागी ठेवायला पाहिजे. तर एनिवे, तो फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण काही पहिल्यांदा श्लोक बघितले होते, जवळपास 35-36पर्यंत, की ते पण तोपर्यंत सगळं चालू आहे की त्याचं ते शंख वाजतायत किंवा दोन्ही युद्ध तयार झालेले आहेत वगैरे वगैरे सगळं. आणि त्या अर्जुनासारख्या शूरवीरचं पण हातातनं तो म्हणतो ना की गांडीवम संस्कृते हस्तात त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्य अवस्थातून भ्रमत इव च मे मनः, की अशा त्याला त्यांनी बघितले समोर सगळे. आता इथे बघा, हे नुसतेच हे न बघता आपण तिथे बघायला पाहिजे की हे समोर सगळे जे काही आहे हे विषय आहे समोर, आपल्यासमोर पण असे वेगवेगळे विषय येतात, वेगवेगळे विषय येतात. म्हणजे इव्हन मी तर म्हणतो इतके सटल असतात कधी कधी ते, की मला लोकांना मदत करायची आहे, म्हणजे मी कोणाकडून प्रणामी घेतली, कशासाठी घेतली नाही, ती प्रणामी मी घेतली कशासाठी, लोकांना मदत करायसाठी. आता हे पण एक प्रलोभन आहे, लोकांना मदत करा, तुम्ही काय करायचं असेल तो भाग वेगळा. बट हे कुठल्या कुठल्या समोर येऊन विषय माझ्या समोर येतात आणि मला त्यात अडकवतात, याला काही अंत नाही आहे. म्हणून साधकांचा हा जो हे आहे की त्यांनी प्रतिक्षण त्यांनी विचार करायला पाहिजे, विवेक करायला पाहिजे. तर अर्जुनाला कधीच विचार केला, कारण अर्जुनाला जर म्हटलं असतं, म्हणजे याच्यापूर्वी अर्जुनाने किती युद्ध केलं आहे बघा, यांनी याच्यापूर्वी बरेच युद्ध केले आणि तेव्हा त्यांनी बिलकुल निर्ममपणे सगळ्यांना मारून काढलेलं आहे. तिथे त्याला कधीच प्रश्न आला नाही की मी मारू की नाही मारू. तिथे कधीच याच्यापूर्वी, या युद्धाच्या पूर्वी त्याला कधीच प्रश्न आला नाही की माझा गांडीव माझ्या हातातून पडत आहे आणि घाम आहे, कधीच नाही. उलट अर्जुनाला बघून लोकांना घाम सुटायचं. पण इथे जसे जसे आपले लोक आले, जसं मी आणि माझं आलं,
तिथे सगळा घोळ आला. म्हणजे आपण जसं म्हणतो की माझ्या बाजूचा मुलगा म्हणजे त्याचा झाला, पण माझा मुलगा त्याला काही होऊ नये, त्यांनी संन्यास घेऊ नये किंवा त्यांनी या मार्गात पडू नये, बाजूचा गेला की चांगला आहे. जेव्हा माझं आणि मी येतं तिथे ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर इथे खरा अर्जुन बघतोय तो स्वतःला त्यांच्यामध्ये बघतोय. म्हणजे ॲज इफ की ते लोक मेले तर मला काय महत्व असणार आहे. म्हणजे त्यांच्या अस्तित्वावर माझं अस्तित्व अवलंबून आहे बघा. म्हणजे त्या दिवशी मी तुम्हाला म्हटलं होतं की सायकोलॉजिकल डिपेंडन्स हा मोहातनं येतो किंवा रागातनं येतो, तो यातनं येतो की ते जर नसतील तर माझं अस्तित्व काय आहे. हा फार मोठा प्रश्न आहे. इव्हन आपल्याला पण पडतो की मला माझे रिलेटिव्ज, माझे लोक, माझा संसार, माझा मुलगा, माझा हे ते माझं करता करता तिथे आपण फसतो. पण तिथे असतो की आपण म्हणजे त्यांच्या अस्तित्वावर आपलं अस्तित्व डिपेंड असतं. इथे अर्जुनाला हा प्रश्न पडलाय की तेच जर राहणार नाही उद्या, म्हणजे माझे सगळे कौरव जे काही माझे नातेवाईक तेच जर नसतील तर माझ्या जगण्याला अस्तित्व काय आहे, माझ्या जगण्याला काय अर्थ आहे. तर यामुळे त्याला हे सगळे निमित्ताने च पश्यामी विपरीताने केशव नच श्रेय अनुपश्यामी हत्वा स्वजन माहवे, की तो म्हणतो की निमित्ताने की विपरीताने, की हे जे मी सगळं आता हे सध्याचं जे सगळं म्हणजे ज्या माणसाचा स्वतःच्या बाहुबलावर जोर आहे तो आता सगळं हे काल पंचांग सगळं बघायला लागला आहे की नाही हा काळ बरोबर नाही आहे आणि हे बरोबर नाही आहे, ते बरोबर नाही आहे. की ज्यांनी कधी स्वतःच्या बाहुबलाशिवाय विचार केला नाही, सदैव धनुष्य त्यांनी ताळून ठेवलेलं आहे, काही झालं की धनुष्य ओढायचं. पण आता यावेळेस तो इतका हतबल झालेला आहे या सगळ्यामुळे म्हणजे काय, त्या आप्तस्वकीयामुळे, अटॅचमेंटमुळे, मी आणि माझं हे त्याचं विश्व जे आहे त्यामुळे. आता हे मी आणि माझं जे विश्व कसं तयार होतं बघा. ॲक्च्युली ही जी सृष्टी आहे ही सृष्टी आपल्याला काही त्रास देत नाही कधी. म्हणजे आता हे नदी आहे, पर्वत आहे, घर आहे, झाडं आहे, ही देवाची सृष्टी निर्माण केली आहे देवानी, त्यांनी आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही. पण आपली एक जीवसृष्टी आपण तयार करतो, एक आपली स्वतःची सृष्टी तयार करतो की मी अजय, मी स्वामी, मी संन्यासी, माझा मठ, हा माझा, तो माझा, ही आपली जीवसृष्टी आहे. आणि या पूर्ण संसारामध्ये त्रास देते आपली ही जीवसृष्टी. आपण दोष देतो संसाराला, पण आपल्या दुःखासाठी संसार कारणीभूत नाही आहे. आपल्या दुःखासाठी कारणीभूत आहे आपण तयार केलेली सृष्टी, आपण तयार केला जीवसृष्टी. मी आणि माझी सृष्टी जी आपण तयार केली आहे ती आपल्या संसाराला कारण आहे. आणि आपण म्हणतोय संसार असा आहे आणि असा आहे तसा आहे, पण हा जो ईश्वरी जो संसार आहे, ईश्वराने तयार केलेली सृष्टी आहे ती आपल्याला त्रास देणारी नाही आहे कधीच. म्हणून ही आपण स्वतःचं जे की मी आणि माझ्या जी सृष्टी तयार करतो आपण, ही आपल्यासाठी हानिकारक आहे, म्हणजे साधकासाठी ही हानिकारक आहे. आणि म्हणून इथे तो आता हे सगळं त्याला म्हणजे काय म्हणतात ना की डेव्हिल कोटिंग द स्क्रिप्चर्स, की आता तो त्या प्रॉब्लेममध्ये सापडला आणि आता त्याला दिसतंय की निमित्त बरोबर नाही आहे. नंतर म्हणतो न कांक्षे विजयम कृष्ण नच राज्यम सुखानीच किम नो राज्य न गोविंदम किम भोगै जीविते नवा, की मी हे राज्य चालू मला पाहिजे नाही आहे, मग भोग भोगून काय फायदा. मग त्यांनी कशाला भांडला तो, 12 वर्ष कशाला गेला वनवासात, कशाला 1 वर्ष तिकडे गेला तो, कशाला त्यांनी नाचाचं काम केलं. त्याला जर राज्य पाहिजे नव्हतं, त्याला जर काही पाहिजे नव्हतं, त्यांनी कशाला तेवढं सगळं सोडून द्यायला पाहिजे होतं, निघून जायला पाहिजे होतं तेव्हाच. की जेव्हा त्यांनी कौरवांनी ते समेट मोडला की तुम्हाला मी एका सुईवर जेवढी जागा आहे तेवढी पण तुम्हाला देत नाही, तेव्हा सोडून द्यायला पाहिजे त्यांनी. मग त्यांनी का प्रतिज्ञा घेतली की मी याला मारेन, त्याला मारेन, त्याला मारेल. त्यांनी का प्रतिज्ञा घेतली, तेव्हा त्याचं ज्ञान कुठे गेलं होतं. तर हे ज्ञान हा आहे डेव्हिल कोटिंग द स्क्रिप्चर्स, की ही इज ट्राईंग टू, म्हणजे स्वतःचं जे काही अटॅचमेंट आहे ते लपवण्यासाठी तो काहीतरी एक असं शिल्ड शोधतोय की नाही काय आवश्यकता आहे. म्हणजे आपण पण बरेच वेळा आपण आपल्या जेव्हा संसारात राहत असतो
तेव्हा आपल्या बिहेवियरला आपण काहीतरी प्रूव्ह करायसाठी म्हणून काहीतरी आपण एक कारण देत असतो. म्हणजे वी कॅमोफ्लेज अवर बिहेवियर, की नाही नाही ते त्यावेळेस बरोबर तसंच होतं, बरोबरच होतं, नाही मी केलं होतं तर बरोबरच होतं, त्याच्याशिवाय उपाय नव्हता, किंवा असं नव्हतं तसं नव्हतं. तसंच तो आता इथे करायला लागला आहे की न कांक्षे विजयम कृष्ण, मला हे विजयाची काही संबंध नाही आहे, हारण्याशी पण संबंध नाही आहे, तर राज्याशी पण मला घेणं काही नाही आहे, आणि हे भोग भोगण्याशी मला काही संबंध नाही आहे. मग त्याला एवढा वैराग्य तेव्हा आलं होतं, तर त्याने केव्हा निघून जायला पाहिजे होतं. पण हे वैराग्य खरं वैराग्य नाही आहे. हे तो स्वतःचं जे कंडक्ट आहे, स्वतःची जी अटॅचमेंट आहे, त्याला तो काहीतरी एक असं त्याला एक असं म्हणजे एक त्याला प्रूव्ह करायला जातोय की मी कसं खरं आहे, मी कसा बरोबर आहे, माझा हा सध्याचा जो विचार आहे तो कसा बरोबर आहे, हा तो प्रूव्ह करायला जातोय. म्हणून मग तो पुढे म्हणतो की येषामर्थे कांक्षितम नो राज्यम भोगा सुखानीच तैमे वस्थिता युद्धे प्राणान् त्यक्त्वा धनानीच आचार्या पितर पुत्रांस तथैव च पितामह मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधिनस्तथा. आता त्याला समोर ते शत्रू दिसत नाही आहेत, त्याला दिसत आहेत आचार्य, पितर, पुत्र, पितामह, मातुल, बरं झालं त्यांनी त्या नावाने घेतले, श्वशूर, पौत्र, शाला, हे सगळे संबंधी नसतात. म्हणजे त्याला आता शत्रू दिसत नाही आहे. त्यांनी तर खूप जोराने म्हटलं की रथ घेऊन चल समोर माझ्या, बघतो कोणाला मारायचा आहे. निघाला होतो मारायला तो, पण आता त्याला दिसायला की माझे काका, दादा, मामा सगळे तिथे समोर बसले आहेत म्हणून. म्हणजे ही इज नॉट सीइंग हिज एनिमीज नाऊ, ही इज सीइंग हिज रिलेटिव्ह, ही इज सीइंग, म्हणजे त्यांच्यामध्ये तो स्वतःला बघतोय आता. ते जरी वेगळे असले, ते जरी परके असले, त्याचे रिलेटिव्ह जरी असले, तरी तो तिथे आता तो त्यांच्या जागी स्वतःला बघतोय. आणि मग म्हणतो एतान्न हंतुम इच्छामि घ्नतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतो किमनु मही कृते. की मला या त्रैलोक्य राज्य जरी दिलं, तिन्ही लोकांना राज्य जरी दिलं तुम्ही मला, तरी मी या लोकांना मारणार नाही. म्हणजे हा जो अर्जुन, जो विश्वविजयी अर्जुन, तो विजय म्हणतो की नाही, मी आता मला काहीही तू दिलं तरी मी मारणार नाही. आणि याचं खरं कारण आहे की त्याचा अटॅचमेंट, त्याची स्वतःची एक मोह, राग, हा वीकनेस आला आता त्याच्यामध्ये. जेव्हा तुमच्या ज्या मनामध्ये अटॅचमेंट आली, वीकनेस आला, हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जिथे कुठे आपण अटॅच झालो, जिथे कुठे मोह आला, जिथे कुठे आपण म्हणजे राग आला आपल्या मनामध्ये, राग म्हणजे अटॅचमेंट म्हणतो मी, तिथे वीकनेस आला. जिथे माझं तुझं आलं तिथे वीकनेस आला. हे एकदम पक्क गणित आहे. आणि त्या अटॅचमेंटमुळे, त्या रागामुळे आता तो त्याच्यामध्ये वीकनेस आलाय हा, की मला राज्य नको आहे, मी भांडू शकत नाही, आता मी फाईट करू शकत नाही, वगैरे वगैरे सगळं. आणि निहत्य धार्त राष्ट्रांना का प्रीती स्या जनार्दन पापमेवा शयदस्मान हत्वैताना तताईन. की या आता तो कौरवांना आतताई म्हणतात ते कौरव आतताई आहे, ते युद्ध करायला निघाले. आता युद्ध कोणी केलं होतं तसं बघा, कौरव त्यांना म्हटलं की तुम्ही निघून जा परत. युद्ध तर यांनी उकरून काढलंय पांडवांनी, यांना खुमखुमी आहे युद्धाची, यांना पाहिजे आहे राज्य. आणि आता तो आतताई, की बाबा हे आतताई कोणाला म्हणतोय, तो कौरवांना म्हणतोय. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, की स्वतः त्यांनी 15-12 वर्ष तो गुपचूप बसले, सगळ्यांनी सगळं केलं, सगळं 13 वर्ष काय ते, आणि युद्ध करायला निघाले. त्यांनी चॅलेंज दिला युद्धाचा. हे काही सगळं लपून झालं नाही, हे सगळं अर्जुनाला माहीत होतं. अर्जुनासमोर झालेलं आहे सगळं, हे युद्ध होणार, अशा प्रकारचं इथे राजे आल्यात लढायसाठी, इतकं सैन्य आहे, तितकं सैन्य आहे, असं तसं सगळं. त्या सैन्याचं बलाबल काय, आपल्या सैन्याचं बलाबल काय, हे सगळं बघितलं गेलं आहे. तर तेव्हा त्याला काही वाटलं नाही हे सगळं. आता तो सगळं बोलतोय. याचं कारण की आता त्याच्यामध्ये पूर्ण हा वीकनेस आला आहे या अटॅचमेंटच्या कारणामुळे. म्हणून बघा ना तुम्ही, आपण या म्हणजे बाहेर पण बघतो की आपल्या मुलाचं काहीतरी भलं करायसाठी, मुलीचं भलं करायचं लोकांनी कित्येक मोठे मोठे घोटाळे केले आहेत बघा, आपल्या नातेवाईकांचं भलं करायसाठी. आणि किती चांगल्या लोकांचं त्यात नाव खराब झालेलं आहे की या लोकांनी अशा लोकांना ॲडमिशन दिली, त्या लोकांना अशी ॲडमिशन दिली, असं करप्शन केलं, तसं करप्शन केलं, मुलाला इतके
काय म्हणतात त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिले, आपलं त्यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केला, वर किती आपण बघतो. हे केवळ त्यांच्यात नाही आहे, आपल्यात पण आहे. म्हणजे आज पण ते अवलंबून आहेत. म्हणजे आता आम्ही विदाऊट एनी काही हे घेऊन म्हणतो की हे सोनिया गांधी राहुल गांधीला पुढे करतो, उद्धव ठाकरे त्याच्या पुराला पुढे करतो, ममता बॅनर्जी त्याच्या पुतण्याला पुढे करते. म्हणजे हे आपण बघतो काय आहे की अटॅचमेंट इट इज इन ऑल द स्तर्स, म्हणजे सगळ्या स्तरावर आहे. ही कोणाला सुटलेली नाही आहे. आणि हेच आपलं जीवाचं जगत आहे. तू आणि मी आणि तू, हे इथेच आपण लिमिटेड आहोत. आणि हे लिमिटेशन तोडून बाहेर जाणं म्हणजे खरं अध्यात्माचं लाईफमध्ये पोहोचणं आहे. म्हणजे अजून मी असं म्हणेन की आपण सुरुवातच केली नाही आध्यात्मिक पायरीवर. जोपर्यंत आपण हे अंड्यातनं बाहेर येत नाही, मी आणि तुझ्या अंड्यातनं बाहेर येत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या आध्यात्मिक काय म्हणतात त्याला साधनेची सुरुवातच केलेली नाही आहे. आपला स्ट्रगल इथेच चालू आहे, इथेच आपली एनर्जी खर्च होत आहे, इथेच आपलं फाईट करण्याची शक्ती जाते, आयुष्य जात आहे आपलं. आणि ह्या जोपर्यंत निघत नाही आपण बाहेर, तोपर्यंत या गोष्टीतनं काय म्हणतं बाहेर पडू शकत नाही आपण. तर म्हणून तो पुढे म्हणतो की तस्मान् नार्हा वयम हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबांधवान् स्वजनम ही कथम हत्वा सुखिनस्याम माधवा. आत्ता खरं त्या तोंडात निघाला स्वजन. आत्ता त्या तोंडातून बरोबर शब्द निघाला की हे माझे स्वजन आहे. आतापर्यंत त्याचे म्हणजे त्याला आतापर्यंत सगळे हे होते, पण आता त्याला स्वजन वाटायला लागले सगळे. म्हणजे लगेच ते शत्रू जाऊन स्वजन आले. स्वजनम ही हत्वा. या स्वजन लोकांना काय मारायचं आहे, कशाला मारायचं आहे. म्हणजे किती छान तो ज्ञान देतो. आणि भगवान श्रीकृष्ण सगळं ऐकतायत नुसतं, नो रिॲक्शन. तू बोलत जा, तुला काय बोलायचं आहे तू बोल, मी ऐकतोय. त्याने शांतपणे बसून त्याचं ऐकतायत सगळं. आणि मग म्हणतो तो यद्यप्येतेन पश्यन्ति लोभो पहत चेतसः कुलक्षय कृतम दोषम मित्रदोहेच पातकम. वाह. आता एवढं सगळं तो बोलतोय, श्रीकृष्ण काही त्याला दाद देत नाही आहेत. मग त्याला वाटते कदाचित मी हे सगळं जे काही एक्सप्रेस देतो आहे, श्रीकृष्णांना वाटत असेल की मी वीक झालो आहे किंवा काय, किंवा आता तो मॉरल काहीतरी समोर आणतोय, मॉरॅलिटी समोर आणतोय आता. म्हणजे आतापर्यंत तो स्वतःचं काही सांगत होता, आता त्याला वाटलं की श्रीकृष्ण म्हणतील की तू स्वतःचं काय सांगतोय, तुला असं दिसतंय मानतील हे करतील. पण तो आता समोर मॉरॅलिटी आणतोय. तो म्हणतो की हे कुलक्षय कृतम दोष मित्र दोहेच का पातकम. इथे त्यांनी कुलक्षय कसा होऊ शकतो, म्हणजे आता मला माझी फिकर नाही आहे. हे जर असं झालं तर कुलाचा नाश होईल. म्हणजे आता मॉरॅलिटी त्यांनी समोर आणली. बघा किती सुंदर म्हणजे हा अध्याय. बऱ्याच वेळा आपण यात काही शंकर भाष्य नाही किंवा नाही म्हणून आपण वाचून सोडून देतो, पण या अध्यायात पण बऱ्याचशा गोष्टी इम्पॉर्टंट सांगितल्या आहे. तर 2-3 श्लोकामध्ये तो म्हणतोय की कथम न ज्ञेयम अस्माभि पापाद अस्मान निवर्तितुम कुलक्षय कृतम दोषम प्रपश्यत भीर्जनार्दन. कुलक्षय प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनः धर्मे नष्टे कुलम कृष्णम धर्मे अधर्मो अभिभवतीत. अधर्मा अभिभव कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दृष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. संकरो नरकायैव कुलज्ञानाम कुलस्य च पतंती पितरो हेशाम लुप्तपिंडो दकक्रिया. बघा किती त्यांनी उदाहरण दिले त्याच्यामध्ये. म्हणजे 38 पासून तर जवळपास 43-44 पर्यंत तो वेगवेगळ्या याने सांगतोय. पहिल्यांदा म्हणतोय की हे म्हणजे ह्या कौरवांना मारणं, आणि माझे लोक आहे आणि सगळे मित्र आहेत, यांना मारून मला पाप मिळेल. म्हणजे त्याच्यात मित्र झाले ते सगळे. म्हणजे याच्यापूर्वी त्यांनी इतके युद्ध केले, इतके लोकांना त्यांनी मारलं, त्याच्या पापाचं त्याला काही नाही आहे. म्हणजे ते त्याचं धर्मयुद्ध झालं. म्हणजे इतक्या लोकांना, निरपराध लोकांना त्यांनी याच्यापूर्वी जितक्या युद्धांमध्ये मारलं ते त्याचं धर्मयुद्ध, आणि आता हे अधर्मयुद्ध त्याला वाटायला लागलं आहे. म्हणजे इज प्रूव्हिंग हिमसेल्फ की बघ आता तुम्हाला युद्ध करायला सांगतोय, पण आता अधर्म होईल. म्हणजे मी माझ्या मित्रांना मारतोय, माझ्या स्वजनांना मारतोय, म्हणजे मी मोठा अधर्म करणार, म्हणजे मला पाप लागेल. याच्यापूर्वी त्याच्या लोकांत पापाचा विषय नव्हता.
मला वाटतं धर्मराज युधिष्ठिर त्याला कधी शिकवलंच नाही की बाबा लोकांना मारणं म्हणजे पाप आहे किंवा काय. त्याला सगळं शिकवलं आहे, पण आता ते पूर्ण झाकून गेलेलं आहे सगळं. या मी आणि तू माझ्या अटॅचमेंटमुळे, रागामुळे त्याचं पूर्ण धर्माच्या बद्दलची जी संकल्पना आहे ही पूर्ण असंच होतं ना सगळं, की जेव्हा आपण ह्या कन्फ्युजनमध्ये येतो, जेव्हा आपण डिल्युजनमध्ये येतो, तेव्हा खरा धर्म काय, खरा अधर्म काय, तेव्हा आपण विसरून जातो. म्हणजे कर्तव्य काय, अकर्तव्य काय, धर्म काय, अधर्म काय, याचा पूर्ण आपल्याला विसर पडतो. आणि वी आर सो मच डेल्युडेड. म्हणून आपल्या शास्त्रात सांगितलं आहे की अशा वेळेस आपण कुठल्या, म्हणजे सांगितलं आहे की एखाद्या महापुरुषाचं, म्हणजे ज्याला आपण ब्रह्मज्ञानी म्हणतो किंवा महापुरुष म्हणतो, अशा माणसाचं गायडन्स घ्यावं. ते म्हणतात तो जर अवेलेबल नसेल तर ते म्हणतात 3 लोकांचं ॲटलिस्ट, म्हणजे ज्यांच्यावर आपण विश्वास आहे अशा 3 लोकांचं आपण काहीतरी ॲडवाईस घ्यावा. आणि म्हणत ते जर नसेल तर ॲटलिस्ट पंचायत, म्हणजे 5 लोकांचे ते पंचायत. पूर्वीच्या काळात कसं की जे जे वृद्ध आणि ज्यांना याचा अनुभव आहे, जगाचा अनुभव आहे, अशा लोकांना विचारावं. याचा अर्थ काय की जेव्हा वी गेट अटॅच विथ समबडी, वी गेट अटॅच विथ समथिंग, अवर माइंड इज नॉट वर्किंग. वी आर इन डेल्युजन, वी आर इन कन्फ्युजन. हां, तिथे 2 माइंड असतात, हे करू की ते करू, ते करू की ते करू. आणि सदैव आपलं मन आपल्याला जिथे, म्हणजे आपल्या जिथे अटॅचमेंट आहे तिकडे जातं. म्हणून हे त्रयस्थ माणसं काय करतात की तुम्हाला स्पष्ट दाखवून देतात की बाबा हे असं आहे ते तसं आहे. म्हणून कधी कधी लोक आमच्याकडे येतात, काही त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम घेऊन, पर्सनल सांगून. व्हाय दे कम टू अस? बिकॉज दे नो की हे जे काही सांगतील इथे निष्पक्षपणात सांगतील. कारण आम्ही ना त्या बाईशी अटॅच असतो ना त्या पुरुषाशी अटॅच असतो. त्यांच्या दोघांचे जे काही प्रॉब्लेम आहेत त्यामध्ये काय असू शकतं सोल्युशन त्यातल्या त्यात, ते सांगायचा प्रयत्न करतो. कारण दे आर डेल्युडेड दॅट टाईम. तर आता इथे तसंच झालं आहे याचं, की हा आता स्वतःचा विचार करायची क्षमता याची थांबलेली आहे कम्प्लीट. म्हणजे त्याचं धर्म अधर्माचं ज्ञान हे कम्प्लीट गेलेलं आहे आता. आणि म्हणून तो आता म्हणतोय की कुलक्षय कृतम दोषम कुलक्षय प्रणश्यंती. की इथे त्यांनी एक फार सुंदर एक पॉईंट आणला इथे, की कुलक्षय कसा होतो किंवा धर्म कसा नष्ट होतो. आता याच्यावर आपण थोडं बघायला पाहिजे, विचार करायला पाहिजे की ह्या म्हणजे या पूर्ण काय म्हणतात धर्म म्हणजे काय. शेवटी आपण धर्म कशाला म्हणतो की 3 गोष्टींच्या कॉम्बिनेशनला आपण धर्म म्हणतो. म्हणजे 3 गोष्टींचं कॉम्बिनेशन म्हणजे काय की काही आपल्या जीवनामध्ये किंवा याच्यामध्ये काही व्हॅल्यूज ऑफ लाईफ असतात. फॉर एक्झाम्पल ट्रुथफुलनेस, अहिंसा, ह्या काही गोष्टी ह्या आहेत, त्यांना आपण धरून बसतो की ह्या आहेत बाबा आपल्या म्हणजे संकल्पना, आपल्या याच्याबद्दलच्या व्हॅल्यूजबद्दलच्या, ज्याला आपण व्हॅल्यूज म्हणतो लाईफच्या. तर ह्या व्हॅल्यूज आता इथे आपल्या समोर येतात. म्हणजे नॉन व्हायलन्स आहे, लव आपण ज्याला प्रेम म्हणतो, जनरॉसिटी, ह्या सगळ्या झाल्या व्हॅल्यूज. नंतर दुसरी गोष्ट आहे ते अटिट्यूड. अटिट्यूड म्हणजे की मी माझा या जगाकडे बघण्याचा अटिट्यूड काय आहे, माझ्या आईवडिलांकडे बघण्याचा अटिट्यूड काय आहे, माझ्या टीचरकडे बघण्याचा अटिट्यूड काय आहे. आणि तिसरं आहे रिच्युअल्स किंवा कर्म. रिच्युअल ज्याला म्हणतो आपण, किंवा कर्म. तर आपल्या जीवनात आपण ह्या 3 गोष्टी पाळतो बघा. आपण म्हणतो व्हॅल्यूज असायला पाहिजे लाईफमध्ये, सत्य बोलायला पाहिजे, खोटं बोलू नये, सगळ्यांवर निस्वार्थ प्रेम करायला पाहिजे, सगळ्यांना मदत करायला पाहिजे. ह्या आहे युनिव्हर्सल व्हॅल्यूज. आता तुम्ही कुठल्याही धर्मात जा, मुसलमान धर्म घ्या, ख्रिश्चन धर्म घ्या, या धर्मांमध्ये ह्या व्हॅल्यू फिक्स असतात. हिंदू धर्मामध्ये पण ही व्हॅल्यू फिक्स आहे. तसंच अटिट्यूड प्रत्येक धर्मामध्ये सांगितलं आहे की चांगला व्यवहार करा, जगाशी चांगला व्यवहार करा, आपल्या आईवडिलांशी चांगला व्यवहार करा, हे पण प्रत्येक धर्मात सांगितलेलं आहे. पण हिंदू धर्माची विशेषता आहे हे रिच्युअल्स. ही सगळ्यात महत्त्वाची हिंदू धर्माची येतात की तुम्हाला फॅमिली लाईफ जर घालवायचं असेल, किंवा कुटुंब व्यवस्था ज्याला म्हणतो आपण, म्हणजे इथे जो म्हणतो की कुलक्षय, कुलाचा क्षय कसा होतो. कुलाचा क्षय होण्यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आपल्या इंडियात सध्या किंवा आपल्या भारतामध्ये आपण म्हणतो की डिसइंटिग्रेशन ऑफ फॅमिलीज.
की आता कुटुंब व्यवस्था जी आहे ती आता कोलमडून पडलेली आहे. आणि घराघरात जेव्हा कुटुंब व्यवस्था कोलमडून पडली तेव्हा त्या व्हॅल्यूज कोण ट्रान्सफर करणार पुढे? आता घरात जर पूजा होत नसेल, घरात जर देवाचं अधिष्ठान नसेल, तर घरातले लहान लहान मुलं मुली कसं शिकणार आणि ते त्यांच्या फॅमिलीत कसं आणणार? तर ही अशी परंपरा आहे. आणि यामध्ये हे रिच्युअल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. रिच्युअल्स म्हणजे ही पूजा कर्म हे जे आहे, कारण हेच आपल्याला धरून ठेवतं. कारण आता ट्रूथफुलनेस बघा किंवा जनरॉसिटी बघा किंवा लव बघा, ह्या आहेत ॲबस्ट्रॅक्ट व्हॅल्यू. ह्या आपल्याला काही असं मग ह्या आहेत व्हॅल्यूज आहेत, पण डीज आर ॲबस्ट्रॅक्ट व्हॅल्यू. हे आपल्याला कळत नाही, आपल्या आकलनामध्ये येत नाही. हां, पण रिच्युअल जे आहे ते तुम्हाला ॲक्च्युली करायला लावतं. म्हणजे तुम्ही असं करा. फॉर एक्झाम्पल तुम्ही लहान मुलाला शिकवता की ते स्वामीजी बसल्या, स्वामीजी नमस्कार कर. मग तुम्ही काय करता? तुम्ही स्वतः नमस्कार करता. तो लहान मुलगा बघतो, ओ अच्छा याला नमस्कार करणं म्हणतात, मग तो स्वतः नमस्कार करतो. म्हणजे नमस्कार करणं पहिल्यांदा होती ही गोष्ट कशी होती? ती वेग होती. हां, ते काही कळायचं नाही काय आहे ही गोष्ट, ॲबस्ट्रॅक्ट गोष्ट होती. नमस्कार म्हणजे काय आहे नमस्कार करणं? पण जेव्हा तुम्ही करून दाखवलं तेव्हा त्याला कळलं की याला नमस्कार करणं म्हणतात. तर हे रिच्युअल जे आहे, रिच्युअल म्हणजे हे फिजिकलायझेशन ऑफ युअर ॲबस्ट्रॅक्ट व्हॅल्यूज. म्हणजे तुम्ही ॲक्च्युली त्या स्वतःच्या लाईफमध्ये आणता. आणि ह्यासाठी म्हणून हे हिंदू धर्मामध्ये फार आपल्या रिच्युअलसाठी आणि याच्यासाठी फार महत्त्व सांगितलं आहे. आणि जर आपल्या लाईफमध्ये रिच्युअल्स जर नसतील किंवा कर्म जर नसेल, म्हणजे मी जनरल बोलत आहे, म्हणजे संन्यासांचं म्हणत नाही, पण जनरल बोलत आहे की आपल्या लाईफमध्ये जर ह्या गोष्टी जर नसतील तर मग काही अर्थच आला नाही त्याच्यामध्ये. कारण हे इतर ह्या दोन व्हॅल्यू तुम्हाला ज्या सांगितल्या मी की व्हॅल्यूज ऑफ लाईफ म्हणजे ट्रूथफुलनेस, लव वगैरे वगैरे त्या गोष्टी आणि अटिट्यूड या सगळ्याच धर्मामध्ये कॉमन आहे. हां, आता बघा तुम्हाला फॅमिली कशाला पाहिजे? तुम्हाला पैसे कमवायसाठी फॅमिली लागत नाही. फॅमिलीची आवश्यकता नाही. अर्थ कमवायसाठी कशाला फॅमिली पाहिजे? मी स्वतः पैसे कमावतो, मी नोकरी करतो, पैसे कमावतो, मजा करतो. कामासाठी मला पाहिजे नाही, कारण मी एन्जॉयमेंट करतो, माझे पैसे मी एन्जॉयमेंट करतो. मग फॅमिली कशाला पाहिजे तुम्हाला? आपल्याला फॅमिली का पाहिजे? फॅमिली पाहिजे धर्म, की ह्या फॅमिलीमध्ये पती पत्नी मुलं ह्या सगळ्यांचा एक धार्मिक एक काय म्हणतात साखळी बांधणं, की त्याच्यासाठी म्हणून फॅमिली आवश्यकता आहे. जर कोणी जर मला आर्ग्युमेंट केलं की मला कशाला पाहिजे, मी स्वतः बरेच लोक येतात की महाराज आम्ही तर नुसतं आता एकटंच राहतोय, मी चांगला आहे, छान आहे, आनंदात आहे, डोक्याला खटखट नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे, सगळं आहे. ठीक आहे, डोक्याला खटखट नसेल, सगळं नसेल, पण हिंदू धर्माने ते शिकवलेलं नाही आहे. हिंदू धर्माने ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे 4च आश्रम सांगितले आपल्या वेदांमध्ये. याच्यापेक्षा 5वा जर आश्रम असता एकटं राहायचा तर सांगितलं असतं, पण जेव्हा वेदांमध्ये तो नाही आहे याचा अर्थ 4च आश्रमांमध्ये आपल्याला राहायला पाहिजे. सांगितलं अजून एक आश्रम, त्याला तिथे म्हणतात की जर कोणी म्हणजे देवासाठी म्हणा किंवा त्याला नैष्टिक ब्रह्मचर्य म्हणतात, की ते घेऊन जर कोणी राहत असेल तर दॅट इज अलाउड, पण देअर शुड बी फॉर सम हायर आयडियल, नॉट फॉर काम अँड अर्थ. म्हणजे मी एकटा का राहतो की मला एकटं राहायचं आहे, मला झंझट नको आहे. इव्हन आजकाल तुम्ही ऐकलं असेल तर लिव्हिंग रिलेशनशिप आहे आजकाल, की दोघंही मुलं मुली एकत्र राहतात, लग्न करत नाही, काही नाही, पण खा प्या मजा करा. बट ह्या प्रकारचं लाईफ आपल्या हिंदू धर्मामध्ये इज नॉट ॲक्सेप्टेबल. आणि दॅट इज वाय इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न इथे आला आहे, कुलक्षय का होतो? का धर्माची जी ट्रॅडिशन आहे, म्हणजे आता मी असा विचार करतो माझ्या आमच्या आजोबांकडे एक महिन्याचा, मला अजूनही आठवतं हिवाळ्याच्या वेळेस एक महिना त्याला एक्का म्हणायचे, की 1 महिना तानपूर हातात घेऊन सगळे फॅमिली मेंबर्स जमायचं आणि एक तानपूर हातात घेऊन 24 तास 1 महिना पूर्ण देवाचं नाव रामकृष्ण 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 करायचं. आणि ते आळीपाळीने, समजा मी 1 तास केलं, मग आई घेईल, मग कोणी दुसरा दादा घेईल, भाऊ घेईल, मग आजी घेईल, मग आमचे खूप क्लोज रिलेटिव्ह असतील ते येतील सगळं घरामध्ये एकत्र, आणि 1 महिना रामकृष्ण रामकृष्ण घरी चालायचं.
संध्याकाळी 1 तास कीर्तन चालणार, ते खोल कीर्तन वगैरे वगैरे सगळं घेऊन. आता ह्या ट्रॅडिशन त्या प्रत्येक फॅमिलीतनं हळूहळू हळूहळू जर गेल्या तर त्या राहतील, नाही गेल्या तर राहणार नाही. म्हणून इथे त्यांनी म्हटलेलं आहे की कुलक्षय प्रणशनी कुलधर्म सनातना. सनातन जो आपला कुळाचा जो धर्म आलेला आहे, म्हणजे कोणा ब्राह्मण जातीचा, प्रत्येक जातीचा किंवा वर्णाश्रमाप्रमाणे जो कुळाला आपला धर्म मिळालेला आहे तो नष्ट होतो, तो ब्रेक होतो. आणि ब्रेक झालं तर मग काय होतं, मी स्वतःची ट्रॅडिशन. तर इथे तो असं म्हणतो की जर मी असं पाप केलं किंवा मी जर ह्या लोकांना जर म्हणजे मारलं तर हे फार मोठी चूक होईल. कारण स्त्रीषु दृष्ट असू वार्ष्णेय जायते अणसंकर. ते म्हणतात की ह्या सगळ्या माणसांना मारल्या जाईल, फक्त स्त्रिया राहतील, आणि स्त्रिया जर दूषित झाल्या तर वर्णसंकर निर्माण होईल. वर्णसंकर म्हणजे तिथे वेगवेगळ्या जातींची विवाह होऊन तिथे वर्णसंकर एखादा तयार होईल. कारण समजा एखाद्या ब्राह्मणाने लग्न केलं तर किंवा दुसऱ्या कोणी लग्न केलं तर त्या कुलाप्रमाणे तिथे ते ट्रान्सफर होत जातं सगळं. तर इथे ते म्हणतात की स्त्रीषु दृष्ट असू वार्ष्य. म्हणून आता सगळ्यात इम्पॉर्टंट पुन्हा इथे काय आहे, एक व्हॅल्यू अशी येते की स्त्री इज व्हेरी इम्पॉर्टंट ह्या सगळ्याच्यामध्ये. ते सांभाळून ठेवणारे, कुटुंब सांभाळणारं कोण असतं, स्त्री. पुरुष कुटुंब सांभाळत नाही, पुरुष फक्त बाहेर जाईल आणि पैसे आणेल. पण स्त्रीचं पूर्ण कर्तव्य असतं ह्या कुटुंबाला सांभाळायचं. म्हणून इथे म्हटलेलं आहे की स्त्रीषु दृष्ट असू वार्ष्णेय जायते वर्णसंकरो संकरो नरक एव कुलज्ञानांकुलसे पतंती पितरो येषा लुप्तपिंडो दखक्रिया. आणि जर हे असं झालं तर माझे पूर्वज जे होते त्यांना पिंडदान मला करता येणार नाही, कारण ते सगळं पूर्ण वंशपरंपरा थांबलेली असेल. कारण रिच्युअल्समध्ये बघा, रिच्युअल्समध्ये आता आजकाल नवीन फॅड झाला आहे. म्हणजे जेव्हा श्राद्ध करायला सांगितलं आहे, समजा श्राद्धाची वेळ आली तर लोक आता श्राद्ध करत नाही. ते येऊन म्हणतात महाराज आम्ही काय केलं, ते श्राद्धाचे पैसे जे काही खर्च करण्यापेक्षा आम्ही गरिबांना जेवण वाटलं, गरिबांना कपडे दिले. ते तुम्ही करा, पण श्राद्ध करणं पण महत्त्वाचं आहे. श्राद्ध करा आणि नंतर तुम्ही करा ना, काय गाव जेवण घाला तुम्ही. पण हे जे कर्म सांगितलंय आपल्यामध्ये, मी तुम्हाला जेव्हा रिच्युअल्स सांगितलं की हे जे 16 संस्कार सांगितले आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हणा, ह्या संस्कारातनं किंवा या रिच्युअल्समधनं 42 रिच्युअल्स आहेत प्रत्येक माणसाने करायच्या, म्हणजे हाऊस होल्डरने करायच्या. हे रिच्युअल्स जोपर्यंत आपण पाळत नाही, करत नाही, तोपर्यंत गृहस्थ धर्म ज्याला म्हणतो तो पाळला जात नाही. आणि त्या दृष्टीने तो इथे म्हणतोय की अशा वेळेस वर्णसंकर होईल आणि मग हा जाती धर्म आणि कुलधर्म नष्ट होईल, हा पूर्ण निघून जाईल. तर आता तो इथे मॉरल सगळे उदाहरण देतो आहे बघा, काय सुंदर त्यांनी हे केलेलं आहे की पहिल्यांदा स्वतःचा विकनेस त्यांनी स्पष्ट केला, पण आता त्या विकनेसला झाकायसाठी म्हणून तो मॉरल इथे सगळं सांगतोय की कुलधर्म नष्ट होईल, हे होईल, ते होईल, ते होईल सगळं. आणि नंतर म्हणतो हो बरोबर आहे, नाही माहिती आहे, नाही बरोबर आहे, त्याला माहिती गोष्टी आहेत, पण माहिती असणं वेगळं. पण माहिती असताना त्याला हे पण माहिती आहे की मी राजापुत्र आहे आणि माझं राज्याचं कर्तव्य काय आहे की धर्माचं रक्षण करायचं. आणि कौरव अधर्म करतायत, ज्यांनी तिचं वस्त्रहरण केलं द्रौपदीचं तेव्हाच त्यांनी धर्माचा उच्च हे गाठून घेतला होता. तिथेच त्यांनी कत्तल करायला पाहिजे त्यांची, म्हणजे पांडवांनी खरं म्हणायला पाहिजे असतं. त्याच वेळेस त्यांनी कत्तल करायला पाहिजे होती. तर म्हणायचा उद्देश काय की त्याला माहिती सगळंच आहे, धर्म काय अधर्म काय त्याला सगळंच माहिती आहे. पण आता तो त्याच्या बाजूनी तो धर्माचं बरोबर त्याला मुलामा चढवतोय, म्हणजे तो त्याच्या बाजूनी तो त्याला एक प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो आहे की हे असं होऊ शकेल, तसं होऊ शकेल, तसं होऊ शकेल, म्हणून तो रिझन देतोय. तर आता हे तर म्हणतो ना, पुढे तर म्हणतात ना श्रीकृष्ण एका त्याला शब्दात त्याला ओढून टाकतात की तू म्हणतो खूप पंडितासारख्या बाता करतोय. म्हणजे की प्रवदिंती पंडिता, की तू गोष्टी तर खूप मोठ्या मोठ्या पंडितासारखा करतोय, पण वागतो कसा आहे अपंडितासारखा. म्हणजे आपण म्हणतो ना की तो बोलतात खूप हे, पण करायच्या शून्य आपलं. तर असं तो सध्या त्याचं चालू आहे की तो सगळ्या उदाहरण देतोय, सगळ्या गोष्टी सांगतोय, सगळं बरोबर आहे, ते शास्त्रातल्याच गोष्टी सांगतोय तो.
पण ॲट द रॉंग टाईम. हां, आणि नंतर त्यांनी मग शेवटी तो म्हणत जातो की अहोबत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम यद्राज्य सुख लोभेन हंतुम स्वजन मुद्यता. पुन्हा स्वजन त्यांनी आणलं छान की अहोबत महत् पापम, की हेवा मी आता हे युद्ध करत नाही, या महापापातून तुम्ही मला वाचवलंय आता. हां, की यद्राज्य, या क्षुद्र राज्यासाठी मी एवढं महापाप करायचं. आणि कुठलं महापाप? स्वजन मुद्दता, स्वजनांना मारायचं. म्हणजे इथे शत्रू गेले, कौरव गेले, सगळेच गेले. म्हणजे स्वजनांना मात करू, म्हणजे या कौरवांनी राहून त्यांनी अजून अधर्म करावा. म्हणजे कौरव जर राहिले त्यांनी काय केलं, अधर्मशोधांनी काय केलं असतं? एवढे भगवान आहेत, पांडव आहेत, तरी तर ते अधर्म करतातच आहे. आणि यांनी जर त्यांना मारलं नसतं तर त्यांनी अजून काय केलं असतं पृथ्वी तलावर? अजून अधर्म केला असता. पण आता तिथे जी बुद्धी थांबलेली आहे ती विचार करायची. आता तो त्या अधार्मिक लोकांना तो स्वजन म्हणतोय. हां, अधार्मिक लोकांना तो स्वजन म्हणतोय इथे. आणि ते म्हणतो मग यदि माम प्रतिकारम अशस्त्रम शस्त्रपाणय धार्तराष्ट्रारणे हंत्युम तन्मे क्षेमतरम भूमे. की तो म्हणतो की आता हे असंच आहे, एवढं कोणापेक्षा त्यांनी, मी असं उभा राहतो, त्यांनी जर मारून टाकलं तर त्यात माझं कल्याण आहे. म्हणजे अशा पापी लोकांकडनं, म्हणजे पापी अधर्मी लोकांकडनं तो स्वतःला मारून घ्यायला तयार आहे. म्हणजे किती तो अटॅच झालाय बघा. म्हणजे इट इज नॉट अर्जुना, इट इज नॉट अ स्टोरी ऑफ अर्जुना. इफ वी सी, साध्या एका घरामध्ये आपण ज्या राहतो त्या घराशी, त्या भिंतींशी, त्या निर्जीव भिंतींशी आपली अटॅचमेंट होऊ शकते की नाही. ते घर किती छान होतं, त्या घरात किती चांगलं होतं. म्हणजे अटॅचमेंट होण्यासाठी अर्जुनच पाहिजे असं नाही आहे. अटॅचमेंट होण्यासाठी, राग होण्यासाठी ही साधारण गरीब माणसा, झोपीत राहणारा माणूस आणि करोडपती हे कुठल्याही प्रकारचे कसेही अटॅच होऊ शकतात. अटॅचमेंट व्हायला काही धरबंध नाही आहे. म्हणून इथे लक्षात घ्यायला पाहिजे की द मेन क्रस्ट ऑफ द थिंग इज ही इज गॉट अटॅच. ती अटॅचमेंट सोडू शकत नाही. आपलाही स्ट्रगल हाच आहे. संसाराचा स्ट्रगल काय आहे की आपण इतक्या गोष्टींमध्ये बांधले गेलो असतो, मनाने बांधले गेलो असतो, सोडायची इच्छा असते, आपल्याला कधी कधी विवेक सांगत असतो सोडायचं आहे, पण सोडू शकत नाही. त्याला म्हणतात ना की पटतं पण वळत नाही. काय म्हणतात त्याला ना, की ते सगळं पटतं आहे, लॉजिकली सगळं पटतं आहे, बरोबर आहे, पण वळत नसतं आपल्याला. मग तिथे आपण आपले वेगवेगळी फिलॉसॉफी आणतो. म्हणजे आमच्याकडे येणारे लोक, काय महाराज तुम्ही संन्यासी, तुम्हाला शक्य आहे, आम्हाला काय शक्य आहे, असं तसं, किंवा नाही आमचा जबाबदारी आहे, मला याचं हे करायचं आहे, मला त्याचं हे करायचं आहे, मला त्याचं हे करायचं आहे. पण आपलं शास्त्र कधीच म्हणत नाही की तुम्ही जबाबदारी झटकून टाका. आपलं शास्त्र म्हणतं की पूर्ण जबाबदारीनिशी काम करा. तुम्ही ज्या आश्रमात आहात, तुम्ही जे करता आहात तिथे पूर्ण जबाबदारीने काम करायला सांगतं आपलं शास्त्र. बट यू डू विथ डिटॅचमेंट. कधीच शास्त्र म्हणत नाही की तुम्ही तिथे बेजबाबदारपणे वागा. कधीच शास्त्र म्हणत नाही की तुम्ही तुमच्या मायबापांना सोडून द्या. कधीच शास्त्र म्हणत नाही तुमच्या रिलेटिव्ह सोडून द्या. ते म्हणतात सगळं करा तुम्ही, एव्हरीथिंग. म्हणून नाही हे पंचमहाभूत यज्ञ तुम्हाला मागच्या याच्यात सांगितले की पंचमहायज्ञ करायला सांगितले आहे. किंवा आता हे आपण सगळं बघतोय की अनलेस यू गेट अटॅच यू कांट डू एनिथिंग. तुम्ही मला जर एखादं काम करायचं असेल तर यू मस्ट बी अटॅच विथ दॅट वर्क. नाही तर तुम्ही कामच करू शकणार नाही. तुमची झोप उडून जायला, एखादं तुम्हाला काम सांगितलं की तुमची झोप उडून जायला पाहिजे की मला ते काम करा, ती जबाबदारीने तुम्हाला काम करायलाच पाहिजे. बट ॲट द सेम टाइम ही जी डिटॅचमेंट आपण बाळगायला पाहिजे ती आपण बाळगत नाही. आणि म्हणून मग आपण आता आमच्यासारख्या लोकांना मला आमचे म्हणजे आश्रमाला अटॅच असतात, तिथल्या जागेला अटॅच असतात, म्हणजे किती नाना प्रकारे लोक अटॅच होऊ शकतात. हां, सो धिस अटॅचमेंट इज मटेरियल अटॅचमेंट अँड अटॅचमेंट इज सायकोलॉजिकल अटॅचमेंट. मटेरियल अटॅचमेंट एकदा आपण दूरत्व ठेवू शकतो की मी समजा इथे आहे, मला इथे अटॅचमेंट वाटते, मी दिल्लीला चाललो गेलो, मी सेपरेट झालो. बट सायकोलॉजिकल अटॅचमेंट
इज मोर डेंजरस दॅन दिस. कारण या सायकोलॉजिकल अटॅचमेंटमुळे आपल्यामध्ये विकनेस येतो आणि आपण आपला जो काही हॅपीनेस आहे किंवा आपली शांती आहे ही आपण दुसऱ्या हातात सोपवलेली असते. ही आपण आपल्या हातातनं घेऊन ती दुसऱ्या हातात सोपवलेली असते. म्हणून ह्या अटॅचमेंटपासून आपण हे वाचायला पाहिजे. आणि इथे शेवटी तो म्हणतो एव मुक्त्वा अर्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानस. की इथे तो आता इतका शोकमग्न झाला आहे, तर इतका प्रचंड पराकुटीचा शोक झालेला आहे की त्याने सगळं ते फेकून दिलं. सगळं ते गांडीव हे ते सगळं फेकून देऊन तो आपला डोक्यावर हात देऊन बसला आहे. की त्याने एवढं सगळं दिलं, एवढे सगळे त्याने कारणं दिले, पण श्रीकृष्ण भगवान काहीच म्हणत नाही आहे. ते बिचारे साधे नुसत्याला बघतायत त्याच्याकडे. ते केविलवाण्या नजरेनं बघत असतील किंवा मनात हसत असतील भगवान, किंवा काय छान तू बोलतोय, एवढंच ऐकत राहिलं तू तुझ्याकडनं माझे, एवढं तुझ्यावर मी प्रेम केलं, एवढं तू माझ्यासोबत सत्संग केला माझा. आपण म्हणतो सत्संग पाहिजे. अर्जुनाला काय कमी सत्संग होता? और श्रीकृष्ण त्याचा सखा होते. 24 तास ही वॉज अंडर गायडन्स, 24 तास ही वॉज अंडर सर्व्हिलन्स. 24 तास, एक दिवस नाही, कित्येक वर्षांपासून भगवान त्याच्या सोबत आहेत. बघा काय सत्संगाचा फायदा झाला मला सांगा. हृदय बघा. तर जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा हे सत्संग वित्संग काही काम करत नाही, ॲब्सोल्युटली काही काम करत नाही. इथे फक्त स्वतःचा, म्हणून वेदांत म्हणतो की ऑलवेज यूज युअर ज्ञान, ऑलवेज युअर डिस्क्रिमिनेटिंग पॉवर. जोपर्यंत आपण हे डिस्क्रिमिनेटिव्ह पॉवर, आपला विवेक बुद्धी वापरत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये, तेव्हा ह्या बाह्य गोष्टी काही काळ फक्त आपला हे देऊ शकतात, बट इट इज नॉट अ परमनंट सोल्युशन. परमनंट सोल्युशन आपल्याला स्वतः काढायला पाहिजे. याच्यावर कोणीच तिथं फायदा येऊ शकत नाही. जेव्हा लढायचं असतं तेव्हा आपण एकटेच असतो. तर या पूर्ण पहिल्या चॅप्टरवरनं काही त्यात फार सुंदर इन्साइट्स आहेत त्या पहिल्या चॅप्टरमध्ये. आणि जोपर्यंत आपण पहिला चॅप्टर समजत नाही, जोपर्यंत आपण त्या खऱ्या अर्जुनाची दुर्दशा बघत नाही, तोपर्यंत आपल्यालाही आपली दुर्दशा दिसणार नाही की किती आपण फसलेलो आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, किती अडकलेलो आहे आपण या गोष्टींमध्ये. बाहेरून वरवर वाटतं आपण अडकलेलो आहे, पण हे अडकणं मानसिक किती अडकलेलं आपण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे फिजिकली यू कॅन कम आउट, पण मानसिक किती अडकलेलं आहे आपण हे समजतं याच्यावरनं. तर इथे हा पहिला चॅप्टर संपतो आहे सिद्धींचा. या सगळ्या प्रकारच्या सिद्धी आपल्याला मिळतात. म्हणजे संजयला सिद्धी मिळाली, संजय बघू शकायचं लांबचं, पण त्या लांबच्या बघितल्यामुळे त्याच्या जीवनात परिवर्तन आलं हे आपण सांगू शकत नाही. म्हणून जोपर्यंत आतला डोळा उघडत नाही आपला, जोपर्यंत आतला आय उघडत नाही, तोपर्यंत खरं आपली जागृती झालेली नाही आहे म्हणायला पाहिजे. तर ती महत्वाची आहे. म्हणून हा सत्संग की म्हणतो की सत्संग असायला पाहिजे. किती सत्संग झाला अर्जुनाला बघा ना. त्याचा भाऊ धर्मराज लहानपणापासून सत्संग करतोय. तो द्रोणाचार्यांकडे शिकले, तिथे सत्संग करतोय. मग त्याला भगवान मिळत, तिथे सत्संग करतोय. पण काय फायदा झाला शेवटी त्याला सत्संगाचा करून. तर मग सुरुवातीला मी जे म्हटलं की दोन गोष्टी आहे की आपल्याला भूक लागणं आणि आत असलेली जी काही आपली धगधगती थोडीशी काही जी वैराग्याची जी काही हे आहे तिला जागृत ठेवणं, त्यासाठी सत्संगाचा फार उपयोग आहे. म्हणजे माझ्यामध्ये थोडंसं विवेक आहे, थोडा वैराग्य आहे, आणि मी जर सत्संग केला तर ती आग वाढू शकते. त्याला अजून थोडंसं आपण त्याला हवाल देऊ शकतो. परंतु विवेक आणि वैराग्य ह्या दोन्ही गोष्टी, नुसतं विवेक नाही, वैराग्य तुमच्यामध्ये नसेल तर काही फायदा नाही विवेकाचा. आता याच्यामध्ये किती विवेक आहे बघा ना अर्जुनामध्ये, किती तो उदाहरण देतोय, पण वैराग्य शून्य आहे. अटॅचमेंट आहे पूर्ण सगळ्या जगाशी, त्याची पूर्ण लोकांशी अटॅचमेंट आहे त्याची. वैराग्य 0. आणि तो किती विवेकाच्या गोष्टी करतोय, किती मोठ्या मोठ्या गोष्टी करतोय. म्हणजे तो भगवंतांना शिकवतोय तो ऍक्च्युअली. म्हणजे इतकं त्याचा विवेक आहे की तो भगवंतांना सांगतोय की असं करा, तसं करा, तसं करा. तर
हा विवेक वैराग्य आपल्यामध्ये जर असेल तर त्याला फायदा काय, सत्संगात त्याला फायदा होऊ शकतो की ज्याच्यामध्ये विवेक वैराग्य आहे आणि तो त्याने वाढवायचा प्रयत्न करतोय, तो त्याला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो वाढवायसाठी. पण त्याचं जतन करायचं आपल्या हातात आहे. म्हणजे मी जर कितीही तुम्हाला हवा मारली आणि जर लाकूड जर ओलं असेल तर काय, त्या मनामध्ये जर सदैव वासना असतील, त्या मनामध्ये अटॅचमेंट असेल, त्या मनामध्ये जगाविषयीची आसक्ती असेल, तर मी तुम्हाला कितीही मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या विवेक, काहीच होणार नाही. ते ठाकूर म्हणतात ना की ते ठास ठूस आवाज होईल सगळं. म्हणजे ओलं लाकूड जर तुम्ही टाकलं तर आपलं विषयासक्त मन, आपलं अटॅच असलेलं मन, या मनामध्ये विवेक वैराग्य तुम्हाला जागू किती हवा मारू देत, नुसतं फुसफुस आवाज येईल त्यातनं, बाकी काही होणार नाही. तेवढा पुरतो, ज्याला मर्कट वैराग्य म्हणतात की तेवढा पुरतो. हो नाही करायला पाहिजे, आपले दिवस वाया जात आहेत, आपलं वय होत आहे, तेवढा पुरतो. पुन्हा एखादा विषय समोर आला, पुन्हा एखादा काही समोर आलं की बस आपण पुन्हा जायचे थे. तर जोपर्यंत ह्या विषयाचं म्हणजे तिथे पुन्हा प्रश्न, फिलॉसॉफिकल प्रश्न येतो की जोपर्यंत आपण सुख हे विषयांमध्ये बघतो तोपर्यंत आपलं असंच होणार आहे. हे सुख कधीच विषयांमध्ये नाही, हे पक्क डोक्यात समजून घ्यायला पाहिजे की विषय मला सुख देऊ शकत नाही. तो कुठलाही विषय असो, तो पृथ्वीलोक असो, स्वर्गलोक असो, पाताळलोक असो, ते आईस्क्रीम असो की अजून काही असो, म्हणजे कुठल्याही विषयामध्ये सुख नाही. जोपर्यंत तुम्ही हे समजत नाही तोपर्यंत आपल्या त्या विषयाकडे आपण आकृष्ट होणारच नाही. एकदा हे कळलं की विषयांमध्ये सुख नाही आहे, तेव्हा आपण कशाला त्याच्या मागे जाणार. तर खरी गोष्ट ती आहे. पण आपण सुखाचा शोध, त्या मी परवा दिवशी ज्यांनी म्हटलं होतं की सुखाचा शोध आपण एका चुकीच्या ठिकाणी घेतोय की जिथे सुख नाही. माझे 100 रुपये इथे हरवले आहे ऑफिसमध्ये आणि मी शोधतो माझ्या रूममध्ये 100 रुपये कुठे हरवले आहे म्हणून. मिळणार आहे का मला? नाही मिळणार आहे. तर आता जर आपल्याला कळलं की बाबा माझ्यामध्ये विषय वासना आहे, माझ्यामध्ये अटॅचमेंट आहे, सगळं आहे, त्यासाठी म्हणून आपल्या शास्त्रामध्ये त्याची पण सांगितलं आहे की तुम्ही कर्म करा. कर्म करा म्हणजे त्या प्रकारे तुम्ही कर्म करा. हळूहळू तुम्ही ते तुमच्यामधला रजस जाईल, हळूहळू त्यातून तुम्ही टक्के टोणपे खाल, जगाकडनं तुम्हाला थोडं 2-4 लाथा पडतील तुमच्यावर, तेव्हा थोडं शिकाल. आणि ह्या सगळ्या अनुभवातनं गेल्यानंतर हळूहळू तुम्ही तुमच्या मनात वैराग्य येईल की मी ज्याला माझं समजत होतो, की या पैशाला घेऊन मी माझं समजत होतो, या नातेवाईकांना मी माझं समजत होतो, त्याला मी माझा मुलगा समजत होतो, ते कोणीच माझे नाही आहेत. नाही, असं नाही आहे. इट इज रिलेटिव्ह. म्हणजे तुम्हाला वैराग्याची लाथा पडायच पाहिजे असं नाही आहे. दुसरा केळ्याच्या सालीवरून पडला ते बघून पण मला लक्षात यायला पाहिजे की केळ्या सालीवरून पडतो. दुसरा एखाद्या केळ्याच्या सालीवरनं घसरून पडला तर मला कळायला पाहिजे की तो केळ्याच्या सालीवर पाहिजे की आपण पडतो. त्याच्यासाठी मला पुन्हा प्रयोग करायला पाहिजे नाही की केळ्याच्या सालीवर कसं पडतं बघायसाठी. तर लाथा खाणं न खाणं हा प्रत्येकाच्या प्रारब्धाचा प्रश्न आहे. पण बरेच वेळा आपल्याला लाथा खाऊन पण ज्ञान येत नाही. दुःखाची गोष्ट ती आहे. तुम्ही जे म्हणता की मठात राहून मठात बाहेर, तसं काही नाही आहे. मठ पण संसार आहे, मठामध्ये पण लाथा पडत असतात. मठामध्ये सगळ्यात मोठी असते की यू हॅव टू कम्प्लीट फिनिश युअर इंडिव्हिज्युअलिटी. ही कमी गोष्ट नाही आहे. यू आर आउटसाइड अँड यू आर विथ इंडिव्हिज्युअलिटी. बट हिअर वी हॅव टू मर्ज अवर इंडिव्हिज्युअलिटी इन द रामकृष्ण मिशन. की इथे आम्ही स्वतः कोणीच नाही आहे. हे सगळ्यात मोठी आहे की माझं स्वतःचं अस्तित्व कुठे सगळं संपवून टाकायचं, त्या अस्तित्वाचं कुठेच ठेवणं नाही, ही फार मोठी तपस्या आहे. सर ह्या गोष्टी काय म्हणतात त्याला, असं नाही आहे की म्हणजे आत बाहेर असं काही नाही आहे. आपण शिकणं महत्त्वाचं आहे की त्यातनं धडा घेणं महत्त्वाचं आहे. की मी या संसारापासनं की यातनं याचं खरं स्वरूप जर कळलं तुम्हाला, मठात राहून पण ते स्वरूप आहे जगाचं आणि बाहेर राहून पण ते स्वरूप आहे. मठात राहून पण
अटॅच होऊ शकतो, मठात बाहेर राहून पण अटॅच होऊ शकतो. इथे मठ आणि मठाच्या बाहेर काहीच त्याचा संबंध नाही आहे. इथे मी बघितले 28-28 वर्षापासून मठात इथे लोक राहणारे मठात आहेत. मठ सोडून जायचं अजिबात, मठ सोडा म्हटलं किंवा ट्रान्सफर म्हटलं की ते पाय लटलट कापतात, असे पण साधू बघितले आहे मी. सो मठात आत आणि बाहेरचा काही संबंध नाही आहे इथे. द संबंध इज व्हाय धिस कम्स, वी सी रियालिटी इन ऑल दिस थिंग्स. पुन्हा मी फिलॉसॉफिकल विचार येतो, मेन मूळ आहे की आपण रियालिटी बघतो सगळ्या गोष्टींमध्ये, की हे असंच राहणार आहे, मी असाच राहणार आहे, हे जग असंच राहणार आहे, मी जसा काही इटर्नल असा अमर व्हायचा पट्टा घेऊन आलेला आहे देवाकडनं, आणि हे सगळं रिअल असं सगळं जगत राहणार आहे. आता ही रियालिटी कोण देतं बघा, मला सांगा. रियालिटी आपण देतो सगळ्या गोष्टींना, कोणी दुसरं देत नाही. जोपर्यंत मी या जगाला म्हणजे इम्पॉर्टन्स देत नाही तोपर्यंत जगाला माझं काहीच इम्पॉर्टन्स नाही आहे. तुमच्या झोपेमध्ये या जगाचा काही आहे का इम्पॉर्टन्स, मला सांगा. नाही आहे. जसे तुम्ही जागा येता, जसे तुम्ही स्वतःची इंडिव्हिज्युअलिटी तयार करता, तसं तुमचं जग स्वतःचं आणि ह्या जगाशी जसे तुम्ही इंटरॅक्ट होता तशी रियालिटी येते. लहान बाळाला घ्या, लहान बाळाला काही रियालिटी आहे का जगाची? नाही आहे त्याला काहीच रियालिटी, बिकॉज हिज वर्ल्ड इज नॉट स्टार्टेड येट. तरी अजून स्वतःचं जग त्यांनी तयार केलेलं नाही आहे. जसे जसे आपण मोठे होतो, जशी जशी आपली इंडिव्हिज्युअलिटी वाढते, तसं तसं आपण स्वतःचं जग तयार करतो. आणि हे जग तयार झालं की त्या जगाला आपण रियालिटी देतो. आता मला कोण विचारतं बघा इथे, तसं पाहिलं तर, पण म्हटलं तर मला विचारतं, पण म्हटलं तर खूप विचारतं. पण मी जर त्याला स्वतःला जर मी रियालिटी दिली खूप, की मी असा मी तसा, तर मला सगळ्या गोष्टी रियालिटी आली. पण मी जर याला महत्त्व दिलं नाही तर माझ्यासाठी शून्य आहे सगळं. सो वी गिव्ह रियालिटी. सो हा पूर्ण म्हणजे इट्स रिअली म्हणजे डेप्थमध्ये जाऊन विचार करायचा प्रश्न आहे हा, की आपण कशाला रियालिटी म्हणायचं, कुठल्या विषयाला प्राधान्य द्यायचं, कुठल्या गोष्टीमध्ये सत्यत्व बघायचं. जोपर्यंत याचा आपण विवेक करत नाही तोपर्यंत खऱ्या प्रश्नाकडेच आपण जात नाही. म्हणजे वी आर ऑल सुपरफिशियल. जर आपण लाईफ असं लीड करत असू तर ठीक आहे, प्रयत्न करतोय आपण, काम सगळ्या गोष्टीचा प्रयत्न करतोय, बट अनलेस यू ती आज जोपर्यंत आपण जात नाही, आज जाणं म्हणजे काय आहे, या जगाविषयीची सत्यत्व बुद्धी काढून टाकणं मनातलं. हां, जर तुमची जगाविषयी पण होतं कसं, जेव्हा आपण विचार करतो तर माझ्यासाठी जग असत्य होतं, पण मी सत्य होऊन जातो, की मी आहे आणि जग असत्य आहे. पण रिमेंबर, तुम्ही पण असत्य आहात. विदाऊट आत्मा आवर बॉडी अँड माइंड इज ऑल्सो असत्य. म्हणजे या जगासोबत माझी पण असत्यत्व बुद्धी यायला पाहिजे. नाहीतर मी सत्य आहे, माझं मन सत्य आहे, मी जे करते ते सगळं सत्य आहे आणि लोक जे करतात ते सगळं असत्य आहे. सो ही गोष्ट बरेच वेळ आपल्या मनात येते. म्हणून लक्षात ठेवायला पाहिजे की इन्क्लुडिंग मी, हे जगाला काही अस्तित्व नाही आहे. या जगाचं एकच कारण आहे, स्वामीजी म्हणतात ते, की द पर्पज ऑफ दिस वर्ल्ड इज जस्ट, या आपण जो आत्मा म्हणतो किंवा जीवात्मा ज्याला म्हणतो आपण, त्याला सांगणं आहे की ह्या जगातनं तू पूर्ण काय जे का मागच्या जसं म्हटलं होतं की स्वतःची पोळी भाजून घे, या जगाशी इंटरॅक्ट तेवढंच कर जेवढी आवश्यकता आहे. एखादा कुठलाही तुमची मधुमाशी बघा, ती त्या यातला रस जेव्हा संपतो तेव्हा बसते का ती तिथे? नाही बसत. रस संपला की निघाल दुसऱ्या झाडावर. आपलंही तसंच व्हायला पाहिजे की या जगातनं रस शोषून घेतला की या जगाचं नाही आपल्यासाठी काही हे जग. ते तेवढंच फक्त आहे की जेवढं मी या सगळ्या गोष्टी करू शकतो. हां, त्याची व्हॅल्यू आहे जगाची, पण व्हॅल्यू कशासाठी आहे? फक्त माझं आत्मज्ञान करून घेण्यासाठी. त्याच्याशिवायची काही व्हॅल्यू नाही आहे. हे जग किंवा हे शरीर हे फार महत्त्वाचं आहे. कशासाठी? मला आत्मज्ञान मिळवून देतं म्हणून. तेवढीच त्याची सत्यत्वता आहे. अदरवाईज इट हॅज नो रियालिटी. तर ह्या गोष्टी म्हणजे तर ह्या
हां, फक्त उपयोग आहे, नाही तर काही उपयोग नाही. आणि हे कसं समजायचं आपण आपण त्याप्रमाणे जातोय, तर एक थोडंसं छोटंसं एक हे सांगतो की जर आपण खरोखर त्या रस्त्याने जात असू तर समजायला पाहिजे की आपली जे डिस्टर्ब व्हायची जी फ्रिक्वेन्सी आहे इट विल बी लेस. ह्या जगापासून डिस्टर्ब होणं हे हळूहळू आपलं कमी व्हायला पाहिजे. जशी जशी हे फ्रिक्वेन्सी म्हणजे आता कसं होतं की मे बी दिवसातनं आपण 4 वेळा डिस्टर्ब होत असू किंवा महिन्यातनं 4 वेळा डिस्टर्ब होत असू फ्रिक्वेन्सी, तर ती फ्रिक्वेन्सी हळूहळू कमी होतं. लोक थोडं काही बोललं आपण लक्ष देत नाही, हळूहळू ती फ्रिक्वेन्सी कमी होते. देन सेकंड पार्ट, इंटेन्सिटी गेट लेस. की आता कोणी मला काही बोललं तर मला दिवस वाया जातो. तो असा का म्हणला, तो तसा का म्हणला, त्याने तसं का म्हणलं, त्याने तसं का म्हटलं. म्हणजे माझी आता इंटेन्सिटी पण कमी व्हायला लागली, फ्रिक्वेन्सी कमी व्हायला लागली. आधी मला दर 10 दिवसात मला खराब वाटायचं, आता मला महिन्यातनं कधी कधी खराब वाटतं कोणी बोललं तर. आधी माझे झोप उडून जायची, आता झोप उडत नाही. मी थोड्यापुरतं काही डोक्यात गालं आणि गेलं. सो फ्रिक्वेन्सी हॅज कम डाऊन, इंटेन्सिटी हॅज कम डाऊन. अँड द थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट इज रिकव्हरी. म्हणजे ह्या ड्युरेशनमध्ये रिकवर होतो आपण. म्हणजे कधी कधी 4-4 दिवस मला रिकवर व्हायला लागायचे, आता मे बी लगेच मला असलं गेलं संपलं. सो रिकव्हरी फास्ट झाली. सो फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी आणि रिकव्हरी ह्या गोष्टी जर होत असेल आपल्यामध्ये, सिन्सिअरली वी शुड सी, देन वी शुड अंडरस्टँड दॅट वी आर रिअली प्रोग्रेसिंग टुवर्ड्स दिस पाथ. नाहीतर पुन्हा तेच सगळं चालू आहे आणि वी से दॅट आय एम वॉकिंग ऑन दिस पाथ. नो, दिस इज अ सिम्पल मेजर. हे सिम्पल मेजर करू शकतो की माझी फ्रिक्वेन्सी कमी झाली का, इंटेन्सिटी कमी झाली का. आणि असं कधी काही झालं, कारण संसारात राहतो आपण, गोष्टी होतातच, तर त्यातनं माझी रिकव्हरी किती फास्ट होते. और मी ते घेऊन बसतो. कित्येक लोक इतकं घेऊन बसतात घट्ट, 50-50 वर्ष होतात ते लोक सोडत नाहीत मनातल्या गोष्टी. दे आर जस्ट कॉट इन टू दॅट. सो ह्या जर गोष्टी होत असतील तर वी शुड नो दॅट वी आर गोईंग ऑन द राईट पाथ. सो दिस इज व्हॉट वी हॅव टू लर्न दिस फ्रॉम द फर्स्ट चॅप्टर. हां बोला. म्हणजे मी सगळ्यांच्या मागे जायचं, सगळ्यांनी मला गुड म्हणायला पाहिजे, हां, सगळ्यांनी मला वाह म्हणायला पाहिजे, हां, सगळ्यांनी माझं कौतुक करायला पाहिजे. ह्या गोष्टी जर आपल्या मनात असतील, म्हणजे मी तर अहंकाराची आणतोय गोष्ट, की अहंकाराला तेच पाहिजे असतं. अहंकार सदैव या उभा असतो याच्यावर, ग्लोरिफिकेशन, त्याच्यावर अहंकार वाढत असतो. की मला जर कोणी ग्लोरिफाय केलं, वा काय महाराज तुम्ही, काय महाराज तुम्ही, ह्या ग्लोरिफिकेशनपासून जर तुम्हाला जर कमी करता आलं, हे ग्लोरिफिकेशन जितकं आपण जास्त करू, आत्मस्तुती, तितकं आपला अहंकार वाढत नाही. तुम्ही जर स्वतःला पहिल्यापासून जर म्हटलं की नाही, काय मी जे काही आहे तेवढं, हा काय एवढं विशेष नाही आहे, असं जर करत आपण गेलो, म्हणजे मी ऑनेस्टली म्हटलं, लोकांना दाखवण्यासाठी नाही तर हिंदीत म्हणा ना, हम तो नाचीज आहे, पण त्याला म्हणायचं असतं की मी खूप मोठा कोणीतरी आहे, तसं म्हणत नाही आहे मी. पण हे ऑनेस्टली जर साधकासाठी सांगतोय की साधक जर खरं म्हटलं की जे काही करतोय आपण, जे काही होत आहे देवाच्या इच्छेमुळे, देवाच्या कृपेमुळे, त्यांनी जे काही दिलं त्याप्रमाणे होत आहे, अँड दॅट्स आय एम सर्विंग माय गॉड, दॅट्स ऑल. नाहीतर हा अहंकाराला प्रबळ करत लोक किती काय करतात, किती खटाटोप करतात. की आपल्या योगशास्त्रात सांगितलं आहे की मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा. की जेव्हा समाजात आपण राहतो तेव्हा जे लोक माझ्याशी मैत्रीपूर्ण राहतात, चांगले राहतात, त्यांच्याशी मैत्री करावी. करुणा, तुम्ही जसं म्हटलं की तुमच्या शेजारचे ते वारले, मग त्यांना खूप रडायला येतं, तुम्हाला पण खराब वाटतं, की जेव्हा दुःखात लोक असतात तेव्हा त्यांच्यासोबत करुणा दाखवावी. हां, जेव्हा आनंदात लोक आहेत त्यांच्याशी आनंद दाखवावा. मैत्री, करुणा, मुदिता. आणि जे काही लोक असतात की ज्या लोकांशी आपण कितीही जमून घ्यायचं होत नाही, त्यांच्याशी उपेक्षा. की या 4 गोष्टी याच्यात सांगितल्या आहे की कसं वागायचं जगामध्ये. आता हे असं वागताना, आता जर तुम्ही जर करुणा दाखवताय, बरोबर, करुणा सहज, तुम्हाला काय आम्हाला पण वाटेल, कोणाचं दुःख झालं की वाईट वाटणं साहजिक आहे. तर त्याच्यासाठी मग आपण दुःख आपण दूर करू शकत नाही पूर्ण, पण त्यासाठी जेवढं काही करायचं आहे, कर्तव्य म्हणून आपल्याला जेवढं करायचं आहे तेवढं नक्कीच आपण करू शकतो. त्यांच्याशी बोलणं, त्यांचा वेगळ्या काही विषयात मन घालवणं, त्यांचं चांगलं करण्यासाठी म्हणून काही प्रयत्न करणं. बट नॉट दॅट
की त्याच्यामुळे जर आपण अटॅच होऊन जर झालो असो तर कुठेतरी आपण स्वतःला चेंज करायला पाहिजे, की त्यांच्या दुःखात सहभागी होणं म्हणजे ती सेन्सिटिव्हिटी ठेवणं ठीक आहे, बट इट शोज विकनेस ऑफ माइंड. इट शोज युअर इमोशन. यू आर रायडिंग ऑन द इमोशन. हां, तर ह्या इमोशनचा जर आपण कंट्रोल करता आला तर ह्या गोष्टी बऱ्याचशा सहज होऊ शकतात. म्हणून संवेदना दाखवणं वाईट काहीच नाही आहे, दाखवाव्या, पण त्याचा कुठेतरी एक विवेक असायलाच पाहिजे. नाही, वीक होऊन चालणार नाही, कारण दिस शोज विकनेस. इट शोज अवर विकनेस ऑफ माइंड. वी आर रायडिंग ऑन द काय म्हणतात त्याला, इमोशन्स. आणि इमोशन कधीच तुम्हाला हे करू शकत नाही. इमोशन तुम्हाला म्हणून स्वामीजी ह्या भक्ती मार्गाला किंवा हे खोल करताल घेऊन नाचताना स्वामीजी खूप सदैव शिव्या द्यायचे की फक्त इमोशनल आहे, तुम्हाला काही वेळ बरं वाटतं, पण जेव्हा ती इमोशन संपली की संपलं. म्हणून स्वामींनी शब्द वापरला आहे ज्ञानमिश्रित भक्ती, की भक्ती असावी देवाला, पण ती ज्ञानमिश्रित असावी, नुसतीच भक्ती नाही. एनिवे, आज इथेच थांबू आपण. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.